नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोल्हापूरच्या डॉक्टर पद्मरेखा जिरगे यांना दुहेरी आंतरराष्ट्रीय सन्मान. फर्टिलिटी अँड रिप्रोडक्शन नियतकालिकाच्या मुख्य संपादक म्हणून डॉक्टर पद्मरेखा शिशिर जिरगे यांची नियुक्ती झाल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळाला. हे नियतकालिक एशिया स्पेसिफिक इनिशिएटिव्ह ऑन रिप्रोडक्शनचे अधिकृत जर्नल असून सोबत ग्लोबल साऊथमधील सर्वाधिक नियतकालिकांपैकी एक आहे. ही नियुक्ती त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व व्यावसायिक कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरले. फर्टिलिटी अँड रिप्रोडक्शन या नियतकालिकाला जागतिक स्तरावर मोठा वाचक वर्ग आहे. पुनरुत्पादन वैद्यकशास्त्रातील दर्जेदार संशोधन प्रकाशित केलं जातं. मध्य पूर्व, दक्षिण व आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान आणि चीन अशा विस्तृत एशिया स्पेसिफिक प्रदेशातील संशोधन या जर्नलमध्ये समाविष्ट असतं. डॉक्टर जिरगे दिनांक 1 जानेवारी 2026 पासून अधिकृतपणे जबाबदारी स्वीकारणार आहेत. यापूर्वी त्यांनी इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रोडक्शनच्या जर्नल ऑफ ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सायन्सेस या नियतकालिकाच्या मुख्य संपादक म्हणून कार्य केलं. त्यानंतर फर्टिलिटी अँड रिप्रोडक्शनच्या उपसंपादक म्हणूनही त्यांनी काम केलं. त्यांची नियुक्ती प्रजनन व पुनरुत्पादन विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय योगदानाची तसेच जैववैद्यकीय संशोधनातील वैद्यकीय, कायदेशीर व नैतिक बाबींच्या सखोल ज्ञानाची महत्त्व आहे. याशिवाय मानवी पुनरुत्पादन क्षेत्रातील त्यांच्या संशोधन कार्याबद्दल डॉक्टर जिरगे यांना सिग्मा 11 या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संशोधन सन्मान संस्थेचं पूर्ण सदस्यत्व देण्यात आलं. 1886 मध्ये कार्नेल विद्यापीठात स्थापन झालेल्या या संस्थेच्या आजवरच्या सदस्यांमध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन, रिचर्ड फाइनमन, फ्रान्सिस क्रिक, जेनिफर डुडना यासारखे 200हून अधिक नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक समाविष्ट आहेत. अंडाशयाच्या क्षमतेचा विरेन रिझर्व्ह, स्त्री वैंधत्व, IVF याच्यावर होणारा परिणाम तसेच स्त्री जनेंद्रिय क्षयरोग आणि वैंधत्य या विषयावरील त्यांच्या संशोधनासाठी हा सन्मान प्रदान करण्यात आला.